नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या विचारमालेचा विषय आहे आयुष्यातील नागमोडी वळणे. मित्रांनो, नदीपात्राच्या प्रत्येक वळणावर नेहमी एका बाजूचा किनारा खचत जात असतो. तरीही अनेक नागमोडी वळणे घेत घेत नदी ही समुद्राला जाऊन मिळतच असते. आपल्या जीवनाचंही थोडंफार असंच असतं. आपल्याही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले मनोबल खचत असते. मात्र जीवन जगताना प्राप्त झालेल्या प्रत्येकच अनुभवातून जो खचत्या मनाला यशस्वीरित्या सावरू शकतो तोच आपली स्वप्नपूर्ती करू शकतो. मित्रांनो, आपण जे बोलतो ते शब्द असतात, बोलत नसतो ती आपली भावना असते आणि जे बोलायचे असते परंतु बोलता येत नाही ती मर्यादा असते. आपल्या मनामध्ये निर्माण होत असलेल्या अशा भावना ह्या संवेदनशील मनाच्या आणि नाजूक धाग्यासारख्या असतात, ज्या केवळ जाणीव असलेल्या हृदयाला स्पर्श करू शकतात. जाणीव म्हणजे केवळ पाहणे किंवा ऐकणे नव्हे, तर इतरांच्या आनंदात आणि वेदनेत सहभागी होता येणे होय. ज्याला अशा प्रकारची जाणीव असते तो मग शब्दाच्या पलीकडचा अर्थ ओळखून आपले आचरण करीत असतो. नजरेतील संदेश वाचू शकतो आणि नीरव शांततेतही प्रेम शोधू शकतो. आणि असाच व्यक्ती केवळ आपुलकीच नाही तर अमर्याद सन्मानाचा हक्कदार देखील ठरत असतो. कारण इतरांना निस्वार्थी भावनेने आणि खऱ्या अर्थाने समजून घेणे हे सर्वात मोठे प्रेम असते. आणि असे प्रेम कुणाचे तरी आयुष्य उजळून टाकण्याची ताकद ठेवत असते. आपल्याला समजून घेणारी एखादी व्यक्ती ही तोपर्यंतच आपल्याला समजून घेऊ शकते जोपर्यंत आपण तिला समजून घेऊ शकतो. परंतु एखादा प्रसंग असा येतो की त्या समजून घेणाऱ्या व्यक्तीला आपणच समजणे बंद होऊन जाते. आणि याला कारणीभूत गोष्ट म्हणजे एकतर त्या व्यक्तीचा आपल्याबद्दल गैरसमज किंवा आपल्यातला बदल. त्यामुळेच मग गैरसमज कुणाचा आणि कोण बदलले आहे याविषयीचे आकलन करून घेण्यापेक्षा आपणच माघार का घ्यायची असे प्रश्न मनाला पडायला लागतात. परंतु पहिल्यासारखे सौहार्दाचे संबंध बनवायचे असतील तर तेथे कुणाला तरी समजूतदारपणा किंवा माघार घेणे हे गरजेचे असते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रोषे प्रेम दुनावटे पडियंती याचिनी. म्हणजे जिथं प्रेम असतं तिथेच रोष असतो. कारण ज्या व्यक्तीवर आपले निश्चिम प्रेम असते त्याच व्यक्तीवर आपण प्रसंगी हक्काने रागावू देखील शकत असतो. शिवाय त्याच्या बाबतीत थोडेही जरा ॲबनॉर्मल झाले ना की त्याचा आपल्याला फरक पडत असतो आणि म्हणूनच त्रास देखील त्याचा होत असतो. मित्रांनो, इतरांना नुसते समजून घेण्याने आपली प्रगती होत नसून जे काही आहे ते प्रत्यक्ष आपल्या कृतीत आणण्याने आपली प्रगती होत असते. आणि म्हणूनच केवळ समजून घेण्यापेक्षा जे काही आहे ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यावर भर दिला पाहिजे. जीवन जगताना दुसऱ्याकडे बघून तिसऱ्यासोबत आपली तुलना करून यावर चौथा काय म्हणतो या विचारानुरूप आपण आपला मार्ग कदापि बदलायचा नसतो. तर आपणच आपल्या अंतरंगात डोकावून स्वतःच्या मर्यादा ओळखून स्वयंसिद्ध होत स्वतःला स्वतःच्या स्वतंत्र साच्यामध्ये घडवत भक्कमपणे जगायचं असतं. आजच्या विचारमालेतून आपल्यासमोर मला एवढं स्पष्ट करायचं होतं. तेव्हा आपणास हे विचार आवडत असतील तर अर्थातच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला आभारी आहेच. धन्यवाद.